नमस्कार, मी अयारा. आपण पाहता 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी. जनतेच्या हितासाठीच काम करणार मेघना बोर्डीकर. जिंतूर येथे राज्यमंत्री पदाबद्दल नागरी सत्कार संपन्न. पक्षाने माझ्यावर विश्वास टाकून अतिशय महत्त्वपूर्ण खाते देऊन राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवली. ती मी पूर्ण निष्ठेने पार पाडून जनतेच्या हितासाठी काम करणार असल्याची ग्वाही सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बाल विकास, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी नागरी सत्कार समितीच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्यात केले. आमदार बोर्डीकर यांना राज्यमंत्री पद मिळाल्यानंतर प्रथमच जिंतूर नगरीत त्यांचे आगमन झाल्यामुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात बुधवारी दिनांक 25 डिसेंबर रोजी नागरी सत्कार समितीच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जनतेला संबोधित करताना त्या बोलत होत्या. व्यासपीठावर माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, मीनाताई बोर्डीकर, गंगाधर बोर्डीकर, भावनाताई बोर्डीकर, ॲडव्होकेट हरिहरराव देशमुख, संदीप शर्मा महाराज, ॲडव्होकेट सुंदरराव शंकर, सुरेश भुमरे, ब्रिजगोपाल तोष्णीवाल, प्रभाकर वाघीकर, विनोद दुधगावकर, महेश चैतन्य महाराज, अमृतेश्वर महाराज, प्रताप देशमुख, सचिन मुन्ना गोरे, दीपक महाराज, रमेश महाराज जोगळवारकर, बंडू महाराज, गरड महाराज, गोविंद थिटे, सपनाताई यादव बोर्डीकर, नैनाताई बोर्डीकर, मुकुंद सावजी कळमकर, शहाजी शेळके आदींची उपस्थिती होती. यावेळी नागरी सत्कार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यमंत्री बोर्डीकर यांच्यासह माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि मीनाताई बोर्डीकर यांचा भगवान श्रीरामची मूर्ती देऊन सत्कार केला. या प्रसंगी पुढे बोलताना राज्यमंत्री बोर्डीकर म्हणाल्या की निवडणूक काळात जनतेने विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता माझ्या विकास कामाच्या पावतीमुळे मला सलग दुसऱ्यांदा जनतेने सेवेची संधी दिली. कारण मी कधी खालच्या दर्जाचे राजकारण केले नाही. पक्षाने माझ्यावर राज्यमंत्री पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. यामुळे मी राज्यातील महिलांना सक्षम करणार, त्यासोबत शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या योजना आणून भरीव कामगिरी करणार आहे, असेही त्या म्हणाल्या. मी मंत्री पदासाठी तब्बल 25 वर्षे स्वप्न बघितले, पण मला ते साकार करता आले नाही. पण माझे स्वप्न लेकीच्या रूपात पूर्ण झाल्याने 50 वर्षाच्या कारकिर्दीत सर्वाधिक आनंदी झालो आहे, असे भावनिक उद्गार माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी मनोगत व्यक्त करताना काढले. सत्कार सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी गोविंद थिटे, वसंतराव शिंदे, ब्रिजगोपाल तोष्णीवाल, आत्माराम पवार, सुनील भोंबे, प्रमोद चौहान, डॉक्टर पंडित दराडे, गोविंद दायमा, अभिजित पारवे, ॲडव्होकेट गोपाळ रोकडे, ॲडव्होकेट सुनील बुधवंत, किरण वट्टमवार, प्रभाकर वाघीकर, एकनाथ देशमुख, सत्यनारायण शर्मा, संजय कोकळवार, संतोष देशमुख, डॉक्टर दुर्गादास कान्हळकर, मतीन तांबोळी, प्रदीप चौधरी, संदीप लकळे, विकास जाधव, गिरीश जोशी, डॉक्टर देवराज करहाळे, भगवानराव वटाणे, शेख अथर, प्रकाश पवार, सुनील खिस्ते, सत्यनारायण दरगळ, सुभाष काबरा, भगवान देशमुख, कैलाश खंडारे, गजानन घुगे, शिवाजी काळे, प्रभाकर दराडे, रवी घुगे, पप्पू डोंबे, गजानन चौहान, सागर शिंदे, संतोष धोणे, रवी रणबावळे, मंगेश घुगे, रमेश धवळे, संदीप भुतळा, रमण तोष्णीवाल, संतोष माने, युवराज दुधगावकर, रामप्रसाद घुले, जगदीश घुगे आदींनी अथक परिश्रम घेतले. 11 वाजताचा टाइम नागरी सत्काराचा दिला होता. एक मिनिट मी म्हणलं एक मिनिट काय म्हणतो मी. आणि सत्कारापेक्षा विचार महत्वाचे आहेत. आणि माझी विनंती आहे आपल्या कार्यकर्त्याला,
आता बसलेला हा गाजा आई जरा 2 मिनिट थांबा तुम्ही आता 5 मिनिटांमध्ये स्टेजवरून गर्दा कमी झाला पाहिजे 2 मिनिटांमध्ये कोणीही तुळे घालायला थांबलं पाहिजे ज्या लोकांनी मत देऊन सन्मान दिलाय त्याचा सन्मान होतो आज एवढा आनंद त्या 50 वर्षाच्या प्रवासामध्ये पहिल्यांदा बोलणी करण्यात आलाय आणि त्या आनंदामध्ये सगळ्यांना त्याचं कौतुक करता यावं अशा पद्धतीचं निवेदन काय म्हणतो मी निवेदन त्या कमिटीचं असायला पाहिजे होतं एक तर 11चा टाइम होता आणि 5 वाजता कार्यक्रम सुरू करतात अरे महाराष्ट्राची राज्यमंत्री म्हणून तिथं भारतीय जनता पक्ष आदरणीय मोदी साहेब शहा साहेब नड्डाजी राज्याचे प्रमुख आपले नेते देवेंद्रजी फडणवीस बावनकुळे साहेबांनी संधी दिली संधी तुमच्या मतदारसंघात मग आपली शिस्त कशी असली पाहिजे यातून काय साध्य करून घ्यायचं या गोष्टीचा विचार आपल्या लोकप्रतिनिधीचा काय आहे हे समजून घेण्याची हे ऐकण्याची ही उत्सुकता तुमची माझी आहे आणि काय पाहायला आपण ठीक असू द्या आज खरं पाहिलं तर जिंतूर तालुक्याचे सर्व संत महात्मे हरिभक्त परायण सर्व महाराजांच्या चरणी दंडवत करतोय गुरुवर्य नतमस्तक होतोय आमचे आदरणीय गुरुवर्य म्हटलं तरी चालेल हरियाणाजी देशमुख काका हे आज आमच्या वडिलांसारखे आमच्या वडिलांबरोबर राहिलेले संवाद त्यांचा राहिलेला त्यांनी जी प्रेरणा दिली की अमित शहाच्या सभेमध्ये तोपर्यंत मी भेटायला जाऊ शकलो नव्हतो घरी येऊन सांगितलं मला तू विसरतोयस का काय मला रामरावजी मला शहा साहेबांच्या सभेत यायचंय तुमच्याकडून कोणती चूक घडली न पाहिजे कुठं कमी पडलं न पाहिजे आणि दिलासा आणि उत्साह देऊ कारण का मला सुद्धा हजर राहील की तुम्ही सगळ्यांनी उड्या डोळ्यांनी पाहिजे हे असे प्रेरणा देणारे आशीर्वाद देणारे पाठीशी मंडळी होती म्हणून हे कौतुक करायला संधी तुम्हाला मला मिळावी लक्षात घ्या हाच दिवस मला पाहायचा होता दुसरा काही पाहायची पण इथून थांबत नाही अपेक्षा आणखी भरपूर आहे लक्षात घ्या म्हणजे तुम्ही म्हणत असताल की हा दिवस पाहिला आता तसं नाही माणसाला जगायचं असेल तर कोणती झेप ही कमीच दिसली पाहिजे पुढची झेप घेण्याची तयारी तिथं म्हणून आपल्याला संधी मिळाली
आणि त्यातून आपल्याला काय करता येईल त्यासाठी आपलं तुमचं आमचं लक्ष असलं पाहिजे. तिथं कुठं आपला लोकप्रतिनिधी आपली बहीण आपली पोरगी कुठं कमी पडता कामा नाही याकडे तुमचं आमचं लक्ष असलं पाहिजे. या महाराष्ट्र राज्यावर राज्यमंत्री म्हणून संधी मिळाल्यावर या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाला कुठं मदत झाली पाहिजे ही भावना तुमच्या माझ्या मनात असते. चांगलं आमची ताई आज ही स्कीम दिली ती स्कीम दिली असं झालं तसं झालं. आमच्या ताई बहिणी आमच्या हातवर करून सांगू लागले आम्हाला हे मिळालं आम्हाला ते मिळालं. आता दिदीच्या रूपाने जी संधी मिळाली प्रत्येक अपेक्षा प्रत्येक गोष्ट तुमच्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत एवढी अपेक्षा आपल्या आई जगदंबेच्या चरणी मांडावं लागणार तुम्हाला नाव. किती ताकद ती बुद्धी ती क्षमता आपल्या पोरीला आणि मी किती भाग्यवान आहे. पोरी असून सुद्धा महाराष्ट्रामध्ये बोर्डीकरचं नाव करण्याची ताकद एक मुलगी ठेवते आणि हे करत असताना तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो मी. तुम्हाला हे जीवनात पुढे जायचं असेल तर एक गोष्ट निश्चित ज्याचं घरच्या बरोबर एक मत आहे एक विचार आहे आणि इतिहासानं सांगितलं लक्षात घ्या की कर्तबगार पुरुषाच्या पाठीमाग महिलांचा हात असल्यामुळे पुढे काही करू इथे जर 5-5 पोरी सांगितलं रुकून समजून याचा तुमच्या बहिणीने तुमच्या पोरीने तर महाराष्ट्रामध्ये त्या मंत्रालयात तोड लावून टाकलाय. बोर्डीकर मेघना दीपक साकोरेचा आणखी काय करीत आहे आपल्याला आता पाहिजे तर खूपच आहे. आमची अपेक्षा म्हणलं तुम्हाला मला उभा राहावं लागलं. 4 लोकांच्या भाषण तुमच्या समोर होणार होते पण मलाच राहावं आमोलराव 11 वाजताचा टाइम दिला आणि 5 वाजता कार्यक्रम सुरू होतो. हे दिदी टाइमला फार महत्व आहे. आयुष्यात पुढे जायचं असेल तर वेळ वाचा चुकवता कामा नाही. वेळ चुकली तर संधी चुकली लक्षात घे. एवढा उशीर कधीच नाही चालणार. आधीच तुम्ही जर 5 वाजताचा वेळ दिला असता तर जिंतूर गजबजला असता. कारण जिंतूर शहर आणि जिंतूर तालुक्याने जिंतूर मतदारसंघाने 50 वर्षापासून बोर्डीकरला सांभाळण्याचं काम केलं. दिवसात 4 उताराचे आले कमी जास्त घडलं पण पुन्हा ताकदीनं उभं करण्याचं काम या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसांनी केलं. आमंडराव यावेळेस फोनवर फोन करत होते. जावाई आपले 2 नंबरचे स्वप्नाचे मिस्टर आणि मी म्हणलं आम्हाला आत्ताच बोलले ना. नाही मला ते काल बोललो काय सवय आजच्या दूर करा आणि सांगितलं त्याला मी काय चिंता करायची कारण नाही. पण म्हणून मिळालं पहिल्यांदा सेट लागते नंतर माग लागते नंतर गोळी लागते. रस्त्यावर कोण असते तिथं माहिती नाही. जिंतूरला आलं की तेच गरजा कारखान्याला गेलं तर तोच गरजा
दुसरा आवाज दिला नाही, पण जे गावागावामध्ये तांड्या वाड्यामध्ये बसलेला जो माझा सहकारी, माझ्यावर प्रेम करणारा माणूस आहे, तो कधी कमी करू शकणार नाही हे सांगत होतो मी गावाला. निवडणुकीच्या दिवशी सुद्धा नांदेडला होतो. नांदेड रात्री फोन आला आमच्या मित्राला, उन्होंने कुछ ये लगाया 20 लाख रुपए का एकाला एक काय त्याला 10-20 लाख गेल्याने मला काही कमी जास्त वाटत नाही. 50-50 लाख 10 मिनिटात पाठवून गेलो. नंतर दुकानदारांचं लोन गेले. मला विश्वास आहे माझ्या माणसाला, माझ्या सहकार्यावर, आणि त्या विश्वासाने मी सांगत होतो कोणी केलं तरी चालेल, ही सीट आपलीच आहे. इथला प्रतापच्या कार्यक्रमाच्या दिवशी काय बोललो मी, अरे तुम्ही ज्या खेळ्या करायला तर त्या खेळ्या मी 90लाच केल्या, आता 21व्या शतकाकडे चाललो आपण. जे काही पुढे गेले आणि छोटा झाले, आता ह्या सगळ्या गोष्टी होऊन गेलेल्या आता तुम्ही करत असताल. त्याला थारा माझा जिंतूर तालुक्याचा मतदार कधीही ठीक झाला घडलं तसंच. पण एवढं करून त्याचं दुःख आहे का? बेरीज होता बाकी माझ्या डोळ्यासमोर आहे. पण आज आनंदाचा क्षण आहे. आनंद आहे, तुम्हाला आनंद आहे, मला आनंद आहे. आज मी जास्त बोलायचं नाही, फक्त तुमचे आभार मानायचे, चिंतूरकरांचे पुन्हा एकदा आभार मानायचे, शेलूकरांचे मला पुन्हा एकदा आभार मानायचे. की महाराष्ट्रामध्ये सत्ता येणार म्हणून सांगून गेले आपले नेते अमित शहाजी. आणि सत्ता येणार असताना देखील जर आपली नुकसानाचे झाली असती तर नुकसान होळी करायची नाही, नुकसान या मतदारसंघाच्या सर्वसामान्य माणसाची झाली असती. आणि ती होऊ दिलेली आहे तुम्ही सगळ्यांनी. म्हणून पुन्हा एकदा आपल्याला नतमस्त करतो. आणि मंत्री महोदयाचे विचार तुम्हाला ऐकायचे, 50 वर्षापासून माझा ऐकत आला तुम्ही. आता या पुढे बोर्डीकर कुटुंब हे सत्तेत राहील किंवा नाही राहील, तर आपल्या सेवेत कुठेच कमी पडणार नाही हा एक पण बोर्डीकर कुटुंब आता काय तशा 90ला मी एकदा वाढायलो तर आजपर्यंत प्रत्येक निवडणूक लढवली. तर यापुढे सुद्धा बोर्डीकर कुटुंब सतत या प्रवासामध्ये कायम राहील हा शब्द. आणि त्या कायम राहण्यामध्ये आपल्या सगळ्यांची साथ. आणि नाही कोणी मदत करणार, मी माझ्या तोंडाने नाही तारीफ करणार, नाही कोणी मदत करणार. खूप पाहिलं तुम्ही सगळ्यांचं. पण मतदान हे विचाराने केलं पाहिजे. मतदान करत असताना भावना समोर त्याच्या काय आहेत, विचार काय आहेत, कोणत्या समाजाचा कधी उपयोगी पडला त्याचा कधी बेरीज बघावी वाटली. कोणा पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांना, कोणा पाहिलं शाहू फुले आंबेडकरांना, कोणा केलं त्यांच्याबरोबर संवाद. पण त्यांचं तो चित्र पाहिलं, फोटो पाहिला की आपण आपोआप जवळ येतात आणि आपण नतमस्तक होतो. का त्याचा इतिहास असा आहे की त्यांनी जे समाजासाठी केले त्याला तुम्ही आम्ही नतमस्तक होतो. आणि सुद्धा प्रत्येक कुटुंबाने या तालुक्यात काही ना काही केलेलं आहे. आणि काही करत असताना कोणत्या कुटुंबानं या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाला मदतीचा हात पुढे केला हे तपासण्याचं काम तुमचं आहे. इथे तुम्ही कमी करतात, यामुळे तसं होऊ नये एवढीच विनंती आणि वेळ नाही देता. आता वेळ दिदीचा, तुमच्या बहिणीचा, तुमच्या मुलीचं तुम्हाला ऐकायचं मला विश्वास आहे की आपली दिदी कमी पुढंच पडणार नाही. लक्षात घ्या, कमी पुढंच पडणार नाही. आता जे स्टेजवर बसल्या म्हणले की साहेब आपलं नाव तर कॅबिनेट मध्ये होतं आणि आपण राज्यमंत्री झालो.
अरे मी 25 वर्षे घातलेले या निवडणुकीसाठी राज्याधिकार. अरे पहिल्या टर्म दुसऱ्या टर्म मध्ये पहिल्यांदाच मंत्री होण्याचा मान तुमची बहीण थोडी जर करत असेल यापेक्षा आनंद तुम्हाला असला पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीमध्ये ती निश्चितपणे आपलं ठसा उघडल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या सगळ्या गोष्टीसाठी आपली साथ सतत बोर्डीकरांच्या पाठीशी बोर्डी कुटुंबाच्या पाठीशी राहावी एवढीच विनंती या निमित्ताने करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांची अंतकरणापासून आभार मानतो आणि हे रूप खेळण्याची संधी कायम जगदंबेने द्यावी एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आणि जोरदार टाळ्यांनी आपण दीदींचं स्वागत करूया. आम्ही सगळे तुमचं शब्द ऐकण्यासाठी थांबलोय. एकदा सगळ्यांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सगळ्यांचे हात वरती, सगळ्यांच्या हात वरती एकदा आपण जोरदार स्वागत करूया दीदींचं. सगळ्यांना नमस्कार. आज श्रद्धेय अटलजींची जयंती. सर्वप्रथम मी अटलजींच्या चरणी पुष्पांजली अर्पण करते. ह्या कार्यक्रमासाठी जमलेले सर्व बोर्डीकर प्रेमी सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि क्षमा मागते की आपलाचा कार्यक्रम आणि आता मला वाटते 5, 5:30, 6 वाजले. आज आपल्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी ज्यांनी आपल्या सर्वांना आता मार्गदर्शन केलं ते आपले मार्गदर्शक. आणि खरं तर मी म्हणेन आजचा दिवस ज्यांच्यामुळे जिंतूरकरांना बोर्डीकर परिवार मेघनाला बघायला मिळाला ते म्हणजे माझे बाबा आदरणीय रामप्रसाद बोर्डीकर साहेब. त्या ठिकाणी उपस्थित आदरणीय मीनाताई बोर्डीकर, सर्व गुरुवर्य, मंचावरील सर्व मान्यवर, माझ्या बहिणी आणि खास मुंबईहून आजचा हा सोहळा बघण्यासाठी आपल्या आनंदोत्सवात सामील होण्यासाठी आलेले आपले दाजी अमोल दाजी, डॉक्टर सदानंद दातेजी, श्रीपाद आंबटजी आणि जमलेले सर्व माझे सहकारी वडीलधारी मंडळी, माझ्या बहिणींनो. खर तर 2011 पासून मी आपल्या सगळ्यांच्या संपर्कात, सगळ्यांच्या सोबत बोर्डीकर साहेबांची कार्यकर्ती म्हणून काम करण्यासाठी आपल्या जिल्ह्यात, आपल्या तालुक्यामध्ये आहे. 2011 पासून जे मला वाटेल, जे मला दिसेल ते करण्याचा मी प्रयत्न केला. खरं तर मी राजकारणात येऊ नये, राजकारणात माझ्या येण्याला सगळ्यात जास्त विरोध होता तो अमोल यादवजींचा. कारण की एवढं सगळं सुख वैभव असताना या पुरुषाच्या क्षेत्रामध्ये एकाही मुलीने यायचं नाही अंकल, अशी अमोलजींची इच्छा होती.
आणि बाबालाही वाटत 2 टाइम तुला खायला भेटते, कशाला येते तुला इकडं. 5-6 महिने बाबांनी पण प्रयत्न केले. त्यांना वाटलं हिला जमणार नाही, धक्के बुके खाल्ले, कुणी काही म्हणलं, एवढ्या अपेक्षा लोकांच्या त्या पूर्ण करणं हिला जमणार नाही. 5-6 महिन्यामध्ये आपली संसाराला परत लागेल. आणि अनेक तसेच प्रसंग माझ्या राजकीय जीवनामध्ये आले. मी जगामध्ये स्वतःला सगळ्यात सुखी व्यक्ती समजते, कारण की मी रामप्रसाद बोर्डीकर आणि मीनाताईंची लेक आहे. देवानी न मागता सगळं काही चांगलं जगातलं सर्वोत्तम मला दिलं. आणि ह्या राजकारणामध्ये आल्यानंतर अनेक चांगले वाईट अनुभव मला अनुभवायला मिळाले. माझी आई, माझ्या आजी आज नाहीये, साक्षीदार आहे की दिवसभराचा दौरा केल्यानंतर रात्री घरी गेल्यानंतर बऱ्याच वेळेला मला रडायला यायचं. कोणी काय म्हणलं, कुणाची अडचण, कुणाचं दुःख ते बघितलं की माझं मन हे लावून जायचं. आणि आपल्यापैकी अनेक जणांनी तो अनुभव सुद्धा घेतला. पण असं करत असताना जिल्हा परिषदची निवडणूक लागली. सगळ्यांच्या घरामध्ये विरोध की बोर्डीकरची लेख तर डायरेक्ट आमदार की खासदारकीच लढली पाहिजे. पण मला सगळं शिकत शिकत पुढे जायचं म्हणून जिल्हा परिषदची निवडणूक लढली. आणि बोरी जिल्हा परिषद सर्कल मधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून चांगल्या पद्धतीने काम करणं मी 5 वर्ष केलं. पूर्ण परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये काम करत गेलो. उद्देश सुरुवातीला तर नव्हता कुठल्या निवडणुकीच्या राजकारणामध्ये येण्याचा, पण एकदा या क्षेत्रामध्ये आल्यानंतर तुम्ही लोकांनी मला घरी बसू दिलं नाही. पहिली निवडणूक लढली, निवडून आली. दुसऱ्यांदा प्रयत्न केला लोकसभेसाठी, कधीच मला आमदारकी लढायची नव्हती, आमदार व्हायचं नव्हतं. पण 2019 मध्ये पक्षाने कोरा एबी फॉर्म दिला. कोरा, मेघना बोर्डीकरचं नाव नव्हतं. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील. आणि मला अंकल विचारलं, तुमच्या घरामध्ये वाद झाला नाही का की नाव कोणाचं टाकलं? आणि माझे अनेक आमदार सहकारी पहिल्या क्रमचे आम्ही चर्चा करत असताना किंवा सिनियर सुद्धा विचारतात आणि ते म्हणतात तुझे बाबा किती ग्रेट आहे की आज राजकारणामध्ये चालता बोलता येत नसलं तरी स्वतःच पद सोडण्याची ताकद, मोठं मन मुलाच्या बापाला पण ह्या महाराष्ट्राने नाही तर भारताने कधी बघितलेली नाही. पण एका लेकीला स्वतःची जागा देण्याचं काम, मोठं मन आणि लेकीवर विश्वास दाखवण्याचं काम माझ्या बाबांनी जे केलं त्याची जाणीव काय माझ्या मनामध्ये आहे. आणि 2019 मध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचं कमळ तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे, सहकार्यामुळे या जिंतूर विधानसभेमध्ये फुललं. 2.5 वर्ष आपण विरोधात काढले, 2.5 वर्ष सत्तेत काढले. त्या 5 वर्षाचा अनुभव आपण सर्वांनी घेतला. आणि मग लोकसभेच्या निवडणुकांपासून त्या विरोधकांनी एकच मुद्दा हाताशी घेतला होता, कारण की ह्या देशामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारतामध्ये होत असलेली विकासाची घोडदौड आणि शेवटच्या व्यक्तीचा विकास करण्याचं जे स्वप्न मोदीजींनी बघितलेलं आहे त्याच्या पुढे ह्यांचा टिकाव लागणार नव्हता. म्हणून काय जातीवादाचं शस्त्र त्यांनी हातामध्ये घेतलं. खोटे नरेटिव्ह, संविधान बदलणार असे खोटे नरेटिव्ह त्यांनी तयार करण्यात आले आणि त्याच्या भरोशावरती लोकसभेला त्यांना थोडंफार यश मिळालं. आणि आपल्या विधानसभेमध्ये सुद्धा जातीचा द्वेष
गावागावामध्ये पसरवण्याचं काम ह्याच लोकांनी केलं, ज्यांनी कधी 5 वर्ष काम नाही केलं, ज्यांनी कधी लोकांचे अश्रू पुसले नाही किंवा लोकांच्या अडचणी ज्यांना माहिती नाही ते ही असे शॉर्टकट शोधतात. पण ही पण बोर्डीकरांची लेख आहे. उभं आयुष्य फक्त आणि फक्त जनतेच्या सेवेसाठी त्या माझ्या बापांनी या ठिकाणी घातलेलं आहे. या जातीपातीच्या राजकारणामुळे हे मेघना बोर्डीकर कधीच पडणार नाही. हा विश्वास आम्हा दोघांना होता. या ठिकाणी मी आभार मानते सुरेश भाऊ भुमरेंचे की एका भावाच्या पेक्षा जास्त काम त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये एका बहिणीसाठी केले. विरोधक विसरले की हा जिंतूर सेलू मतदारसंघ माझ्या बाबांनी, माझ्या आईनी, माझ्या अंकलनी हा कुठल्या जातीपातीच्या राजकारणावर बांधलेला नाहीये. या जिंतूर सेलूच्या प्रत्येक जाती धर्मातल्या प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीला स्वतःच्या कुटुंबातल्या व्यक्तीप्रमाणे त्यांनी मानसन्मान दिला. 40-50 वर्ष त्यांनी या लोकांची सेवा केली. तुमच्या कुठल्याही फेक नरेटिव्ह वरती त्या जिंतूर सेलूची जनता भुलणार नव्हती. आणि त्याच पद्धतीने लोकसभेपासून म्हणतो ओबीसी तिकडे जा, मराठा मागासवर्गीय मुसलमान कुठं जा, आणि आपले सारखे आधी इधर जाओ आधे उधर जाओ बाकी येतात. लेकिन बाकी जे कुणी बाकी समजदार आणि गोंडीकर परिवाराशी बांधलेला, भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेशी बांधलेला, या देशामध्ये नरेंद्र मोदीजींनी जी विकासाची गंगा आणलेली आहे, त्या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कामावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांनी आणि ह्या जिंतूर सेलूमध्ये 2.5 वर्षामध्ये तुमच्या आमदारांनी, तुमच्या लेखीनी, तुमच्या बहिणींनी केलेल्या कामाच्या पावतीवर तुम्ही दुसऱ्यांदा मला आमदार बनवून इथं पाठवलं. त्या माझ्या यशाचे शिलेदार तुम्ही सगळेजण आहात. मी माझ्या विजयी रॅलीच्या वेळेला सांगितलं की माझ्या ह्या विजयाचे शिल्पकार त्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, या देशाचे कणखर असं गृहमंत्री जे आपल्या सभेसाठी आले आणि त्यांच्या सभेनंतर सगळ्यांनी जाहीर करून टाकलं की दीदी निवडून आली, आपली सीट लागली. ते अमितभाई शहा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, माझ्या मोठ्या भावाप्रमाणे दिवसाला एक तरी फोन असायचा, मेघना काय चाललंय, मेघना इकडे बघ, मेघना इथं कमी पडते, मेघना असं कर, मेघना तसं कर. ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्या राज्याचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब आणि माझे बाबा, माझे काका आणि माझ्या बाबांचे, माझ्या काकांचे पहिल्यापासून सगळे तुम्ही पाठी राखे. त्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे, तुमच्या सगळ्यांच्या विश्वासामुळे, तुम्ही केलेली जीवापाड मेहनतीमुळे की लोकांनी कठीण बनवून टाकलेली निवडणूक सुद्धा आपण जिंकू शकलोय, हे मी कायम ध्यानात ठेवले. काय नरेटिव्ह करून टाकलं, तिसऱ्या नंबर अनेक लोक आपल्या सोबतचे गेले. काय कर म्हणे आता बाबांचं वय म्हणते, मी महिला आहे, त्यांच्या सारखं प्रताप भैया आपल्याला खालच्या दर्जाचं राजकारण येत नाही, मग आपल्याला कोण वाटत की तर काही निवडून येत नाही, भारतीय जनता पार्टीची सरकार काही राज्यात येत नाही, अशा गैरसमजीमध्ये हे होते. पण त्यांना पण सांगायचंय, यापूर्वी देखील ह्या संकल्पी कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं मार्केटच्या की तुम्ही विसरू नका ही बोर्डीकरांची लेख आहे, तुम्हाला पण कसा धडा शिकवायचा ह्यात पण ही कमी नाही. तुम्ही म्हणले पाहिजे बापापेक्षा 2 पावलं सरस आहे. जेवढी शांत संयमी आहे तेवढंच माझ्या वाट्याला जाल तर याद राहा, अंकलची लेख आहे, गंगाधर बोर्डीकरांची लेख आहे. पण केवळ माझ्या लोकांना धमक्या देत, काही लोकांना पुढे असं होणार तसं होणार चित्र दाखवत अनेक जण गेले ते गेले, जाऊ द्या. वाटलं दीदी काही येत नाही, सरकार काही येत नाही, अरे पण त्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत महाराष्ट्राच्या जनतेने 132 भारतीय जनता पार्टीच्या जागा निवडून आणल्या. यामध्ये सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा, सर्व विचार करून मतदान करणाऱ्या मतदारांचा सहभाग आहे. आणि जिंतूर सेलूकरांचा सुद्धा मी मनापासून आभार मानतो की तुम्ही दुसऱ्यांदा मला संधी दिली. सदानंदजी, आपल्या जिंतूरचा इतिहास एकदा आमदार झाले की परत होत नाही.
फक्त रामप्रसाद बोर्डीकर साहेब एक 2दा झाले, 4दा झाले, आता त्यांची लेख झाली. कशामुळे झाली तर माझे बाबा मला नेहमी सांगतात, एक गडी वाड्यावाले कधी माझ्यासोबत राहिले नाही, गावातला शेवटचा घटक माझ्यासोबत कायम राहिला, प्रामाणिकपणे राहिला. माझी आई सुद्धा मला सांगते, माझे आपले लोक आहेत, कुठे येत नाहीत, जात नाही, दिखावा करत नाही, पण प्रामाणिकपणे काम करतात. लाखो करोडो दिले तरी ते आपल्याला सोडून जाणार नाही. अशी नाळ बोर्डीकर परिवाराशी ही बांधली गेलेली. आणि मी सुद्धा प्रयत्न करेन. बाबांनी सांगितलं, सत्ता असो किंवा नसो, बोर्डीकर परिवार नेहमी तुमच्या सेवेत राहील. त्याच पद्धतीने मीही तुमच्या सेवेत नेहमी राहील. बघा, मला आठवत सकाळी मला आवडलं असतं अमोलजींनी इथं तुम्हा सगळ्यांना भाषण केलं असतं. माझ्या नंतर बोललं, आवडेल मला, कारण की हा कौटुंबिक कार्यक्रम. बघा, कधी कधी वाईट वाटतं, एवढ्या अपेक्षा. मी असं कधी एकटीने विचार केला की मी कुठे वेळ वाया घालला. वर्षातून 2दा बहिणींच्या लेकरांसोबत फिरायला जाणं, एवढं सोडलं तर कुठं मी जात नाही. की त्याला गेले 4 दिवस घरी झोपून राहिले, पण काय वेळ देत नाही, फोन उचलत नाही, इकडे येत नाही, तिकडे येत नाही. आता माझ्या आईचा गुडघा दुखायला लागला, मी नव्हते 4 दिवस, आणि बिचारी आई गुडघा दुखतय तरी लग्न अटेंड करते. एवढ्या अपेक्षा 24 तास. बाबा, आई, अंकल, विक्की, आता तर भावना, ही सगळी सेवेत असताना सुद्धा 5 वर्ष प्रत्येकाने 100% योगदान दिलं. तरी पण लोकांचं ऐकून घ्यायचंय आता. आम्ही जरी नाही आलो, तुम्ही प्रत्येक जण त्या कार्यक्रमाला उपस्थित असाल तर बोर्डीकर परिवारातला सदस्य त्या ठिकाणी उपस्थित आहे, अशा पद्धतीचं जाणीव प्रत्येकाला करून देणार. आज आता बाबा म्हणले, कोणतरी म्हणलं कॅबिनेट होतं. अरे, मला सांगायचं, या ठिकाणी 132 भारतीय जनता पार्टीचे आमदार निवडून आलेले, दुसऱ्यांदा आमदार होऊन मंत्रीची शपथ घेणारी फक्त तुमची दिदीच आहे. किती भाग्य आहे बघा माझं. 3, 4, 5, 6 टर्म राहिलेले माझे सिनियर नेते आज आमदार आहे. त्यांना संधी नाही मिळाली, पण केवळ तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादामुळे. तुम्ही बोर्डीकर नाव एवढं मोठं करून ठेवलं. मला ही राज्यमंत्री पदाची संधी मिळाली आणि किती छान खाते मिळालेले. एक लेख म्हणून, बहीण म्हणून मी 5 वर्ष प्रयत्न केला प्रत्येकाच्या आरोग्याची चांगली काळजी घ्यायची, प्रत्येक माझ्या महिलेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचं, प्रत्येक माझ्या शेतकऱ्याला 24 तास पाणी, वीज, शेतरस्ते देण्यासाठी मी प्रयत्न केला. पण आता तर अधिकाराने ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येणार आहेत. तुम्ही सगळ्यांनी जो विश्वास माझ्यावरती दाखवलेला आहे, त्या विश्वासाला मी कधीच कमी पडू देणार नाही. पण आणखीन एक गोष्ट इथे सांगते, गोविंद भाऊ, खूप लोकांना माझा स्वभाव आवडत नाही, लय जास्त शिस्त सांगते म्हणतात दिदी. असं नसते, असं करून घ्यायचं असते, असं असते ना. काही लोकांना वाटतं पुरुषोत्तम भाऊ आहे की नाही, 4 शिवाय द्यायच्या करून घ्यायचं, काही जमत नाही दिदीला, असं वाटतंय तुम्हाला काही लोकांना. आता तू मंत्री घरी असं काही काम झाले पाहिजे आमचे. पण मी त्या पक्षाची कार्यकर्ती आहे, जो पक्ष एका विचारधारेवर चालतो, जो पक्ष शिस्तीमध्ये चालतो. त्यामुळे आपल्या प्रत्येकाची कामं होतील. तुम्ही बिलकुल मनामध्ये शंका आणू नका, पण चुकीचे कामं जास्त आग्रह दिदी मंत्री झाली म्हणून करू नका, एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. कारण आज केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजींचं सरकार किंवा राज्यामध्ये आता देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार ज्या विचारांनी काम करणार आहे, त्या विचारामध्ये मलाही काम करायचं आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी कधीच कुठे कमी पडणार. आज माझे लेकर आले नाहीत, आज दाजी आले नाहीत, पण त्यांनी सुद्धा खूप काही सॅक्रिफाईस
त्या माझ्या राजकीय प्रवासामध्ये केल्या. मला कधी कधी वाईट वाटतं की ही लोक कशी विचार करत नाही, मी मशीन नाहीये, मी एक आई आहे, एक बायको, एक लेक, एक बहीण, एक सून आहे. पण चला सगळं काय हसत हसत सहन करत राहते. पण तरी देखील आता तर मला सगळ्यांनी सांगितलेलं आहे की तुझं आयुष्य आता फक्त नाही फक्त जनसेवेसाठी अर्पण करून द्यायचे. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद सगळ्यांनी घरच्यांनी सुद्धा मला त्याच पद्धतीने आता गळीत धरलेलं आहे. त्यामुळे माझ्या मनामध्ये सुद्धा जे एक कुठेतरी गिल्ट असायचं, गिल्ट म्हणण्यापेक्षा एक मला स्वतःला एक अपराधी भावना असायची की मी एक आई आहे, एक पत्नी आहे, एक बहीण आहे, एक लेक आहे, कशी विसरू शकते, एक सून आहे. आता तशी अपराधी भावना यापुढे माझ्या मनामध्ये मी ठेवणार नाही. कारण की ह्या लोकांनी एवढा माझ्यावर विश्वास ठेवला, माझ्या बाबांनी माझ्यावर एवढा विश्वास ठेवला. आणि हे बोर्डीकर जे नाव या महाराष्ट्रामध्ये माझ्या बाबांनी तुमच्या सगळ्यांच्या मदतीमुळे सहकार्यामुळे एवढं मोठं झालेलं आहे, एवढं मोठं हे वलय तयार झालेलं आहे. त्या बोर्डीकर नावासाठी अंकल मीही आज तुम्हाला या ठिकाणी शब्द देते की कधीच बोर्डीकर नावाला काही कमी जास्त होईल असं कधी माझ्यासाठी होणार नाही. आणि ह्या लोकांनी जे आतापर्यंत आपल्याला सहकार्य केलेले आहे, कारण सगळ्यात जुने मी बघते इतके आनंदाश्रू आमचे कोटेकर काका आणि सगळे सहकारी तर नागपूरला आले, आनंदाश्रू सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाहायला मिळाले की स्वतःच्या मित्राच्या साठी जे स्वप्न त्यांनी बघितलं ते आज मित्राच्या आपल्या लेखीने पूर्ण केलं. याचा आनंद त्यांच्या डोळ्यामध्ये बघताना माझंही मन भारावून गेलं. आणि जेव्हापासून मी जगापासून फिरत आहे की किती चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी किती उल्हास आहे प्रत्येकाच्या मनामध्ये की खरंच मी मंत्री झाली आहे पण ही माझ्यामुळे नाही तर तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादामुळे झालेली आहे. हे मला इथं म्हणायचं आहे. आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद, तुमच्या सगळ्यांचा विश्वास, तुमच्या सगळ्यांचं प्रेम असंच कायम माझ्या पाठीशी नव्हत्या. ही दिदी कधीच तुम्हाला कुठंच कमी पडणार नाही हा शब्द तुम्हाला देते. थांबते. धन्यवाद. जय हिंद. शादी हो या एंगेजमेंट, छिला हो या जुमागी, मीटिंग हो या कुछ और, परभनी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम, फैसल फंक्शन हॉल, दरगाह रोड, फैसल कॉलोनी, जमीर पॉइंट, परभनी। बुकिंग शुरू है, जल्द ही संपर्क करें। सैयद मुजम्मिल, मोबाइल नंबर 8177941481, सेकेंड नंबर 9922855585। फैसल फंक्शन हॉल की खुसूसियत, 2 व्हीलर 4 व्हीलर के लिए भरपूर पार्किंग व्यवस्था, लेडीज के लिए पर्दे का माकूल इंतजाम और सेपरेट कुशादा हॉल, जेंट्स के लिए सेपरेट हॉल, सेपरेट वॉशरूम, लेडीज के लिए सेपरेट हॉल, माकूल पानी का इंतजाम, दरगाह से करीब, सबसे कम बजट में। विजिट जरूर कीजिए, आज ही बुकिंग करें। आपण पाहत आहात 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी। आपण जर पहिल्यांदाच आमचं न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन अवश्य दाबा, लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका। आपण पाहत राहा 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल। जय हिंद।